Hello, hello students. Today or this is our part number 7, lecture 7th of the lesson sexual reproduction in flowering plants. So in this lesson we have discussed about the pollination, or we are discussing about the pollination, the process of transfer of pollen grains from anther to stigma is known as pollination. Understood? So पॉलिनेशन करण्यासाठी काही एजंट असतात. दोन टाईपचे एजंट असतात, अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. समजते तुम्हाला? ठीक आहे. तर अबायोटिक आणि बायोटिक एजंट म्हणजे नॉन लिव्हिंग अँड लिव्हिंग एजंट्स आपल्याला त्यांना म्हणता येईल. तर त्यानुसार आपण आता एकदा इंट्रोड्यूस करून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी इंट्रोड्यूस यश एज्युकेशनल ग्रुप, कोपरगाव, वैजापूर, येवला, Sutawne School and Junior College, Vaizapur, Yash Coaching Classes, Kopargaon, Yash Science Academy, Evla, Yash Academy, Vaizapur. Myself, Professor Bangade sir. My qualification is MSc B.Ed, and we are studying a NEET biology and chapter number 2, sexual reproduction in flowering plants. ठीक आहे. चॅप्टरचं टायटल आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. तर बघा, हा जो चॅप्टर आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट म्हणजेच एंजिओस्पर्म, त्यामध्ये आपला टॉपिक पॉलिनेशन पर्यंत येऊन पोहोचला होता आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे पुढचे टॉपिक्स क्लिअर करायचे आहेत. समजते? लेट अस गो टू आवर पॉइंट. बघा, आपला नेक्स्ट टॉपिक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजून द्यायचं असं आहे का पॉलिनेशन करणारे दोन टाईपचे एजंट असतात, अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट. अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग एजंट. दे आर वाइंड अँड वॉटर किंवा विंड अँड वॉटर, व्हाईल द बायोटिक एजंट्स आर द ट्रू. बायोटिक एजंट दोन प्रकारचे असतात, म्हणजे ज्यांना लिव्हिंग एजंट म्हणायचं, दे आर इन्सेक्ट्स अँड द बर्ड्स. बरोबर आहे ना? आणि त्यानुसार आपल्याला पॉलिनेशनचे कोणते टाईप पडतात हे काल आपण इंट्रोडक्शन मध्ये समजून घेतलंय. इफ पॉलिनेशन बाय वॉटर, हायड्रोफिली; पॉलिनेशन बाय वाइंड और विंड, एनिमोफिली; पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, एंटोमोफिली; अँड पॉलिनेशन बाय बर्ड्स, ऑर्निथोफिली. एस ऑर नो? सो इथपर्यंत आपला टॉपिक क्लिअर झालेला आहे, समजून पण झालेला आहे. My next point of discussion is that pollination by water. कुठला टॉपिक आहे? पॉलिनेशन बाय वॉटर. कळतं इथपर्यंत सर्वांना? बर, मग पॉलिनेशन बाय वॉटर, तर याचा अर्थ असा होतोय की हायड्रोफिली. काय अर्थ होतोय? हायड्रोफिली. सो बघूयात आपण आता या ठिकाणी. Pollination by water is also known as hydrophily. Let me show over there. Hydro meaning a water and phily means a loving. What happens in this case? The process of or the pollen grains are transferred from anther of one flower to the stigma of another flower. बरोबर आहे की नाही? एका फुलाच्या अँथर कडून दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मा पर्यंत पोलन ग्रेन पास होणं ऍक्च्युअली बाय द एजन्सी ऑफ वॉटर. कशाच्या माध्यमातून पोलन पास होत आहेत? थ्रू द वॉटर और एजन्सी ऑफ वॉटर. समजते ना? म्हणजे पाण्याच्या माध्यमातून जर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर होत असेल तर त्या प्रकाराला आपल्याला हायड्रोफिली असं म्हणायचं आहे. समजते सगळ्यांना? बर, द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ द प्लांट्स अंडरगोईंग वॉटर पॉलिनेशन. काही विशिष्ट उदाहरणं आपल्याला वनस्पतींची सांगायची आहेत ज्यांच्यामध्ये पाण्याच्या माध्यमातून किंवा वॉटरच्या माध्यमातून पॉलिनेशन होत असतं. सो फर्स्ट एक्झाम्पल इज व्हॅलिसनेरिया. पहिलं उदाहरण कुठलं आहे? व्हॅलिसनेरिया. दुसरं एक्झाम्पल त्यामध्ये आहे हायड्रिला. ह्या दोघी प्लांट, व्हॅलिसनेरिया आणि हायड्रिला, या फ्रेश वॉटर प्लांट आहेत, म्हणजे गोड्या पाण्यात आढळणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. ज्याला आपण म्हणू शकतो, पुन्हा एकदा क्लिअर करतोय, व्हॅलिसनेरिया आणि हायड्रिला ह्या दोघं फ्रेश वॉटर प्लांट आहेत, म्हणजे गोड्या पाण्यात आढळणाऱ्या वनस्पती आहेत.
समजते सगळ्यांना? बरं. त्याच्यानंतर झॉस्ट्रिया ही सेकंड प्लांट आहे. त्याच्यामध्ये पुढचं एक्झाम्पल आपण सांगतोय. झॉस्ट्रिया दॅट इज अ मरीन प्लांट. कुठली प्लांट आहे? मरीन प्लांट. समजते सगळ्यांना? बरं. तर मग व्हॅलिस्नेरिया हायड्रिला फ्रेश वॉटर प्लांट, झॉस्ट्रिया ही आहे मरीन प्लांट म्हणजे खाऱ्या पाण्यात आढळणारी वनस्पती. लक्षात ठेवा. ह्या वनस्पतींमध्ये कोणकोणते बरं त्या ठिकाणी फीचर्स असतात किंवा ज्यांना आपण म्हणतो वैशिष्ट्य असतात, फ्लोरल अडॅप्टेशन्स. हळूहळू आपण बघूयात आता. काही aquatic प्लांट अशा आहेत लाईक वॉटर हायसिंथ, यू नो, ऑल्सो कॉल्ड ॲज इकॉर्निया. बरोबर आहे ना? वॉटर हायसिंथ अँड सेकंड इज अ वॉटर लिली. ह्या वनस्पती aquatic आहेत किंवा हायड्रोफाइट आहेत, बट बट ॲक्च्युअली नॉट डुईंग अ पॉलिनेशन बाय द वॉटर. परंतु पॉलिनेशन वॉटरच्या माध्यमातून त्या करत नाहीत. समजते सर्वांना? पुन्हा एकदा क्लिअर करतो. इन aquatic plants like water hyacinth and water lily, त्या पाण्यात असणाऱ्या aquatic प्लांट आहेत, बट दे डू नॉट यूज वॉटर फॉर पॉलिनेशन. परंतु त्या वॉटरच्या माध्यमातून मात्र पॉलिनेशन करत नाहीत. What happens in such a plants, flowers emerge above the water level. अशा वनस्पतींमध्ये फुलं जी असतात ती पाण्यापासून बरीचशी वरती किंवा वॉटर लेवल पासून बरीचशी वरती पोहोचलेली असतात. अँड दे आर पॉलिनेटेड बाय इन्सेक्ट्स ऑर द विंड. आणि अशा वनस्पतींमध्ये त्या पाण्यात असूनही त्यांच्यामध्ये पॉलिनेशन कीटक म्हणजे इन्सेक्ट आणि विंड किंवा वाइंडच्या माध्यमातून होत असतं. समजते सर्वांना? ठीक आहे. तर मग बघा, सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येत असेल, हे एक्सेप्शनल एक्झाम्पल आहेत, कारण कन्फ्युजन करायला तुम्हाला असे प्रश्न विचारू शकतात. आणि जनरली आपण काय करतो की वॉटर हायसिंथ आणि त्याच्यानंतर कुठली प्लांट आहे वॉटर लिली, ह्या जर का पाण्यातल्या प्लांट आहेत तर मग याचा अर्थ नक्कीच पॉलिनेशन वॉटरच्या माध्यमातून आहे, असं नाहीये. इन देम पॉलिनेशन इज बाय इन्सेक्ट ऑर वाइंड. त्यांच्याकडे कीटक आणि वाऱ्याच्या माध्यमातून पॉलिनेशन होत असतं. अंडरस्टूड? इन व्हॅलिस्नेरिया वनस्पतीचं काही खास वैशिष्ट्य आपल्याला सांगायची आहेत. इन दीज फिमेल फ्लावर्स रिचेस द वॉटर सरफेस. जे फिमेल फ्लावर असतात ते डायरेक्टली वॉटर सरफेसला रीच होतात किंवा ज्याला आपण म्हणतो पाण्याच्या किंवा वॉटरच्या अबव रीच होत असतात. इन व्हॅलिस्नेरिया फिमेल फ्लावर रिचेस द वॉटर सरफेस. फिमेल फ्लावर जे असतात ती पाण्याच्या सरफेस पर्यंत जाऊन पोहोचतात. आणि त्यामुळे काय होतं किंवा कशा पद्धतीने जात आहेत पाण्यापर्यंत. सो ऍक्च्युली मी असं म्हणालो, इन व्हॅलिस्नेरिया फिमेल फ्लावर रिचेस द वॉटर सरफेस. फिमेलची जी फ्लावर असतात ती वॉटर सरफेसला त्या ठिकाणी येत आहेत बाय द लॉंग स्टॉक अँड द पॉलन ग्रेन्स. महत्वाची गोष्ट म्हणजे काय की फिमेल फ्लावरचा जो पेडिसेल असतो तो पहिले कॉइल्ड असतो आणि ज्यावेळेला फिमेल फ्लावर मॅच्युअर होतं तेव्हा डायरेक्टली फिमेल फ्लावर हे त्या ठिकाणी अनकॉइल होतात आणि वॉटर सरफेसला रीच होतात. समजते सर्वांना? सो अँड द पोलन ग्रेन्स रीच द स्टिग्मा ऑफ द फिमेल फ्लावर. आणि जे पोलन ग्रेन असतात तर ते सुद्धा स्टिग्मा पर्यंत रीच होतात फिमेल फ्लावरच्या, कारण फिमेल फ्लावर हे वॉटर सरफेसला आलेलं असतं. ठीक आहे ना? What happens as the female flower, as the pollen grains reach the stigma, जसं की pollen grain स्टिग्माला रीच होतात of the female flower, what happens in this, thus pollination occurs. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी पॉलिनेशन होत असतं. समजते सर्वांना? बर. ओके. सो व्हॉट हॅपन्स इन अ झॉस्ट्रिया. दुसरी जी प्लांट आहे झॉस्ट्रिया, त्या प्लांटमध्ये काय आपल्याला चेंजेस बघायला मिळतात बघा. इन झॉस्ट्रिया फिमेल फ्लावर्स रिमेन सबमर्ज. या झॉस्ट्रिया वनस्पतीमध्ये जे फिमेल फ्लावर असतात ते सबमर्ज म्हणजे पाण्यामध्ये बुडालेलेच असतात अर्धवट अशा परिस्थितीमध्ये. अँड इन वॉटर अँड पॉलिनेशन टेक्स प्लेस इनसाइड द वॉटर. आणि पॉलिनेशन सुद्धा त्या ठिकाणी पाण्याच्या मध्येच किंवा वॉटरच्या मध्येच होत असतं. अंडरस्टूड वेल? ठीक आहे.
बर, तर बघा, झॉस्ट्रियामध्ये सुद्धा फिमेल फ्लावर सबमर्ज्ड असतात पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी पॉलिनेशन पाण्याच्या आतमध्ये टेक्स प्लेस. पॉलिनेशन ऑकर्स इनसाइड द वॉटर. मग आता एक्झाम्पल कळालेत आपल्याला. हायड्रोफिलस टाईपच्या ज्या प्लांट आहेत त्या कोणकोणत्या आहेत? व्हॅलिस्नेरिया, त्याच्यानंतर हायड्रिला आणि त्याचबरोबर झॉस्ट्रिया, ह्या सर्व हायड्रोफिलस टाईपच्या प्लांट आहेत. सच फ्लावर्स विच आर पॉलिनेटेड बाय वॉटर, ज्या वनस्पतींमध्ये पॉलिनेशन वॉटरच्या माध्यमातून होते. सच फ्लावर्स विच आर पॉलिनेटेड बाय वॉटर एक्झिबिट फॉलोइंग कॅरेक्टर्स. म्हणजे आतापर्यंत फक्त इंट्रोडक्शनच आपण शिकलो होतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय का, ज्या ठिकाणी पॉलिनेशन वॉटरच्या माध्यमातून म्हणजे पाण्याच्या माध्यमातून होतं, तर त्या प्लांट्समध्ये, त्या वनस्पतींमध्ये काही विशिष्ट असे फीचर असतात. दे आर कॉल्ड ॲज फ्लोरल अडॅप्टेशन्स. काय असतात त्यांच्याकडे? फ्लोरल अडॅप्टेशन. म्हणजे थोडक्यात आपण आता काय शिकतोय का, ज्या प्लांट्समध्ये वॉटर पॉलिनेशन असतं, हायड्रोफिली पॉलिनेशन असतं, त्यांच्याकडे काही विशेष सलायंट फीचर म्हणजेच फ्लोरल अडॅप्टेशन असतात. काय वैशिष्ट्य आहेत बघूयात. पोलन ग्रेन्स आर रिबन लाईक. ह्या प्लांटचे पोलन ग्रेन हे थोडे, ज्याला आपण म्हणतो असे पसरट किंवा एलॉंगेटेड असतात. बरोबर आहे ना? द पोलन ग्रेन्स आर सिम्पली रिबन लाईक. कसे दिसतात ते? रिबन लाईक. बरं. दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम वेटिंग बाय म्युसिलॅजिनस कव्हरिंग. थोडक्यात रिबन लाईक पोलन ग्रेन अशा प्रकारचे दिसत आहेत. बरोबर आहे. आणि ह्या रिबन सारख्या पोलन्स मध्ये अजून जर आपण बघितलं तर त्याच्या बाजूने असं वॅक्सी किंवा म्युसिलॅजिनस कोटिंग असतं. म्हणजे म्युसिलेज हे साधारणपणे थोडंसं वॉटरी फ्लुइड आहे. अँड दॅट प्रिव्हेंट ऑर प्रोटेक्ट द पोलन ग्रेन्स फ्रॉम द एंट्री ऑफ वॉटर. म्हणजे ह्या म्युसिलेजच्या मुळे पोलन ग्रेन मध्ये वॉटर एंट्री करत नाही आणि त्यामुळे पोलन ग्रेन पाण्याने फुगत नाही, कुजत नाही, खराब होत नाही वगैरे. सो पोलन ग्रेन्स आर प्रोटेक्टेड फ्रॉम वेटिंग. ते ओले नाही होत डायरेक्टली बाय म्युसिलॅजिनस कव्हरिंग. दॅट्स इट. सो या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती समजते. आपण पुढची इन्फॉर्मेशन क्लिअर करूयात. हे दोन महत्वाचे वैशिष्ट्य आपण समजून घेतले. काय समजून घेतलं आपण? पॉलिनेशन बाय वॉटर. बरोबर. त्याच्यानंतर बायोटिक एजन्सीज. बायोटिक एजन्सीज ऑफ पॉलिनेशन म्हणजे सजीव एजंटच्या माध्यमातून जर का पॉलिनेशन होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे बायोटिक एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. Pollen grains are transferred from anther of one flower to the stigma of another flower. आता बायोटिक एजन्सीज मध्ये आपल्याला खास करून एंटोमोफिलस पॉलिनेशन वरती जास्त भर द्यायचा आहे, कारण इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन होतं ना. सो इथे बायोटिक एजन्सीज सांगत असताना विशेष करून आपल्याला पहिला प्रकार जो एंटोमोफिलीचा आहे तो समजून घ्यायचा आहे. So in this case, pollen grains are transferred from anther of one flower to the stigma of another flower. एका फुलाच्या anther कडून दुसऱ्या फुलाच्या स्टिग्माकडे पोलन ग्रेन त्या ठिकाणी पास होत आहेत. बरोबर आहे ना? From anther of one flower to the stigma of another flower by the agency of insect. कीटकांच्या माध्यमातून, इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन होत असतं. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. महत्वाची गोष्ट ह्यामध्ये अशी आहे का, ह्या प्रकाराला म्हणायचं एंटोमोफिली. ज्या ठिकाणी पॉलिनेशन हे इन्सेक्टच्या माध्यमातून होतं, त्या प्रोसेसला, त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणत आहोत? एंटोमोफिली. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर एंटोमोफिलस फ्लावर जे असतात, तर साधारणपणे त्यांचे काही खास फीचर असतात किंवा वैशिष्ट्य असतात, ते पण आपण बघूयात. Entomophilous flower exhibit following characters, also called the slant feature or the floral adaptations. Such entomophilous flowers are brightly colored.
ज्या फुलांमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन असतं ते फ्लावर कलरने ब्राईट असतात, गडद रंगाचे असतात. सो दे आर ब्राईटली कलर्ड अँड प्रोड्यूस प्लीझंट फ्रॅग्रन्स. आणि पहिली गोष्ट त्यांना ब्राईट कलर काय तर इन्सेक्टला अट्रॅक्ट करायला, आणि प्लीझंट फ्रॅग्रन्सचा अर्थ होतो मंद दरवळणारा सुगंध त्यांना आहे त्या फुलांना, जेणेकरून इन्सेक्ट वगैरे त्याच्याकडे आकर्षिले जातात. द नेक्टरिफेरस ग्लँड्स, ह्या फुलांमध्ये नेक्टर प्रोड्युसिंग ग्लँड असतात. म्हणजे फ्लावरचा जो बेस असतो, ज्याला आपण पृष्ठभाग म्हणतो, तर त्या ठिकाणी नेक्टरिफेरस ग्लँड सिक्रीट नेक्टर फॉर फीडिंग द व्हिजिटिंग इन्सेक्ट्स. डू यू अंडरस्टूड? पुन्हा एकदा मी क्लिअर करू शकतो. नेक्टर प्रोड्युसिंग ग्लँड सिक्रीट द नेक्टर. नेक्टर इज नथिंग बट द शुगरी ज्यूस. कशासाठी असतो तो? फॉर फीडिंग द व्हिजिटिंग इन्सेक्ट. म्हणजे त्या फुलांना व्हिजिट करणारे जे किडे किंवा कीटक असतात, तर त्यांचं पोषण करण्यासाठी ह्या नेक्टरिफेरस ग्लँड नेक्टर शुगरी ज्यूस म्हणजे मकरंद सिक्रीट करतात. द नेक्टरिफेरस ग्लँड्स आर पोझिशन्ड इन अ सच अ वे दॅट द इन्सेक्ट मस्ट टच बोथ अँथर अँड स्टिग्मा टू कॅरी आउट पॉलिनेशन. त्या फुलामध्ये नेक्टर प्रोड्युसिंग ग्लँड अशा पद्धतीने लोकेट आहेत का जेणेकरून त्या ठिकाणी इन्सेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी अँथर आणि स्टिग्माच्या आपोआप संपर्कात आला पाहिजे. बघा, म्हणजे अँथरच्या संपर्कात आला की पोलन चिकटतील बॉडीला, आणि स्टिग्माच्या संपर्कात आला की पॉलिनेशन सक्सेसफुल केलं जाईल. अशा पद्धतीने नेक्टरिफेरस ग्लँड ह्या त्या फुलांमध्ये अटॅच असतात, प्रेझेंट असतात. They have actually the entomophilous flowers have spiny, or the pollens have a spiny exine. म्हणजे एक्झाईन, पोलन ग्रेनची जी कडा असते बाहेरची तिला आपण काय म्हणत असतो? एक्झाईन. बरोबर आहे का नाही? आणि त्याचबरोबर मी काय म्हणालो पुन्हा एकदा क्लिअर करून देतो. द पोलन ग्रेन्स हॅव अ स्पायनी एक्झाईन. काटेरी त्याची कडा असते, आणि त्याचबरोबर स्टिकी स्टिग्मा, आणि स्टिग्मावरती त्या ठिकाणी स्टिकी सिक्रिशन किंवा ग्ल्यू लाईक सबस्टन्स सिक्रेट झालेला असतो. स्टिग्मा इज अ स्टिकी. फ्लोरल रिवर्ड्स आर युजली नेक्टर अँड पोलन ग्रेन. रिवर्ड्सचा अर्थ होतोय की इन्सेक्ट वगैरे इथे आल्यानंतर त्यांना नेमकं काय भेटणार आहे, त्याच्यातून इन्सेक्टला वगैरे काय मिळणार आहे, तर त्यासाठी हा टॉपिक आहे. फ्लोरल रिवर्ड्स आर युजली नेक्टर अँड पॉलन ग्रेन्स. कळालं सर्वांना? बरं. म्हणजे ह्या फुलांकडे आल्यानंतर कीटकांना नेक्टर मिळणार आहे, त्याचबरोबर कीटकांना पोलन ग्रेन्स आर ऑल्सो एडिबल. दे आर रिच विथ न्यूट्रिएंट्स. सो मेनी इन्सेक्ट्स ईट द पोलन ग्रेन्स ऑल्सो. क्लिअर झालं सगळ्यांना? वेन अँड इन्सेक्ट सीड्स ऑन द फ्लावर. बरेच कीटक जेव्हा त्या फुलावरती बसतात फॉर हार्वेस्टिंग द फ्लोरल रिवर, त्या फुलाकडून मिळणाऱ्या गोष्टी घेण्यासाठी, म्हणजे ज्याला म्हणतो आपण नेक्टर, त्याचबरोबर पोलन ग्रेन्स. इट्स अ बॉडी कम्स इन अ कॉन्टॅक्ट विथ द अँथर अँड स्टिग्मा. म्हणजे थोडक्यात असं आहे का एंटोमोफिलस टाईपच्या वनस्पतींमध्ये, फ्लावर्समध्ये त्या ठिकाणी इन्सेक्टची जी बॉडी असते ती आपोआपच अँथर आणि स्टिग्मा म्हणजे स्टॅमेन आणि कार्पेल या दोघांच्याही संपर्कात येत असते. क्लिअर झालं सगळ्यांना? ड्यू टू दिस द बॉडी ऑफ इन्सेक्ट गेट कव्हर्ड विथ स्टिकी पोलन ग्रेन. त्यामुळे इन्सेक्टची बॉडी किंवा कीटकाची जी बॉडी असते त्या बॉडीवरती त्या ठिकाणी स्टिकी पोलन ग्रेन असतात, किंवा चिकट अशा प्रकारचं सिक्रिशन सोडणारे पोलन ग्रेन असतात. वेन दिस इन्सेक्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ अ रिसेप्टिव्ह स्टिग्मा. ज्यावेळेला हाच इन्सेक्ट म्हणजे स्टिकी पोलन ग्रेन, स्पायनी पोलन ग्रेन जेव्हा चिकटतात इन्सेक्टच्या बॉडीला, आणि अशाच प्रकारचा सेम इन्सेक्ट जेव्हा त्या ठिकाणी रिसेप्टिव्ह स्टिग्माच्या संपर्कात येतोय, म्हणजे ज्याला म्हणतो आपण व्हॉट इज रिसेप्टिव्ह स्टिग्मा? द रेडी स्टिग्मा, मॅच्युअर स्टिग्मा. इट ब्रिंग्स अबाउट पॉलिनेशन, आणि त्याच्यामुळे ह्या वनस्पतींचं पॉलिनेशन सक्सेसफुल होत असतं. समजते सर्वांना? ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने हे 6 फीचर्स तुम्हाला मी समजावून दिलेले आहेत, ते तुमच्या लक्षात आलेले असतील. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन करणाऱ्या काही प्लांट्स आहेत.
ठीक आहे. इन्सेक्टच्या माध्यमातून पॉलिनेशन ज्या वनस्पतींमध्ये अ, होतंय, तर ते आपण बघूयात. बेस्ट एक्झाम्पल मॉर्फोफॅलस. कुठली प्लांट आहे पहिली? मॉर्फोफॅलस. ठीक आहे. अमॉर्फोफॅलस इट्स हॅव्हिंग ए टॉलेस्ट फ्लॉवर. ह्या वनस्पतीचं फूल सगळ्यात उंच आहे. इट पजेस अ टॉलेस्ट फ्लॉवर हॅव्हिंग अ 6 फीट हाईट. जवळपास 6 फूट उंच फूल ह्या वनस्पतीचं आहे. कळते सगळ्यांना? प्रोव्हाइड्स फ्लोरल रिवर्ट्स ॲज अ सेफ प्लेस टू ले द एग्स फॉर इन्सेक्ट. अमॉर्फोफॅलस वनस्पतीचं फूल 6 फूट उंच असल्यामुळे त्याचबरोबर त्या फुलातून त्या कीटकांना जे जे कीटक इन्सेक्ट ते व्हिजिट करतात, त्यांना त्या ठिकाणी नेक्टर मिळतोय. त्यांना त्या फुलाकडून महत्वाचं म्हणजे अं, तिथे राहायला जागा मिळते, सेफ प्लेस मिळते टू ले द एग्स. आपले जे एग्ज आहेत, कारण इन्सेक्टची जी अंडी असतात ती इतर दुसरीकडे पडल्यानंतर त्यांना धोका असतो. त्या ठिकाणी 100% शुअर त्यांचं ओव्हुलेशन होईलच याची गॅरंटी नसते आणि म्हणून त्या ठिकाणी इन्सेक्टच्या एगसाठी सुद्धा सेफ प्लेस मिळते. म्हणून इन्सेक्ट तिकडे व्हिजिट करतात. स्पेसीज ऑफ मॉथ अँड युक्का प्लांट. मॉथ हा इन्सेक्टचा प्रकार आहे, कीटकांचा एक प्रकार आहे आणि दुसरी आहे युक्का प्लांट. ठीक आहे ना? तर ह्यासाठी आपण पुन्हा एकदा व्यवस्थित बघूयात. स्पेसीज ऑफ मॉथ अँड युक्का प्लांट बोथ कॅनॉट कंप्लीट देअर लाईफ सायकल विदाउट इच अदर. युक्का प्लांट आणि मॉथ स्पेसीज एकमेकांशिवाय आपली लाईफ सायकल पूर्ण करत नाही. मॉथ डिपॉझिट एग्ज इन अ लॉक्युल ऑफ ओव्हरी. मॉथ जी असते, इन्सेक्ट आहे, पतंग म्हणतात त्याला, ज्याला हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन असतो, ती मॉथ. तर मॉथ डिपॉझिट देअर एग्ज इन द लॉक्युल ऑफ ओव्हरी, म्हणजे त्या फुलाच्या ओव्हरीच्या लॉक्युलमध्ये. ओव्हरी, लॉक्युल ऑफ ओव्हरी इज कॉल्ड द ओव्हॅरियन कॅव्हिटी. बरोबर आहे का नाही? तर त्या ठिकाणी एग्ज ले केले जातात. फ्लावर गेट पॉलिनेटेड बाय मॉथ, आणि हीच मॉथ ह्या फुलाचं पॉलिनेशन करत असते. लार्व्ही ऑफ मॉथ कम्स आउट ऑफ द एग ॲज द सीड डेव्हलप्स. आणि ज्या वेळेला तिथे बिया तयार होतात लॉक्युलमध्ये, तेव्हा जी अंडी दिलेली असतात, तर त्या अंड्यातून लार्वा बाहेर पडते, अळी छोटीशी, आणि ही अळी त्या ठिकाणी बाहेर पडते एगच्या बाजूने. समजते तुम्हाला? जेव्हा त्या ठिकाणी बिया डेव्हलप झालेल्या असतात. म्हणजे मॉथ स्पेसीज आणि युक्का प्लांट. सो इट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस ऑर द म्युच्युअलिझम. म्हणजे दोघं एकमेकांच्या शिवाय लाईफ सायकल कंप्लीट करत नाहीत. कारण मॉथ शिवाय युक्का प्लांटचं पॉलिनेशन नाही होत आणि युक्का प्लांटच्या फुलाशिवाय मॉथ आपले एग्ज ले नाही करत. अंडरस्टूड? देन द पोलन ऑर नेक्टर रॉबर्स. रॉबर म्हणजे चोरणारे. पोलन किंवा नेक्टर रॉबर पण असतात, चोरणारे असतात, ते बघूयात. दीज आर फ्लोरल व्हिजिटर. हे फुलांना व्हिजिट करणारे असे काही इन्सेक्ट्स वगैरे आहेत. विच कंझ्युम पोलन ऑर नेक्टर विदाउट ब्रिंगिंग अबाउट पॉलिनेशन. म्हणजे ज्यांना फक्त काही प्रमाणामध्ये काय करतात, ते पोलन ग्रेन आणि नेक्टर ज्यूस जो आहे तो फक्त कंझ्युम करत असतात आणि कुठल्याही प्रकारे त्या वनस्पतीच्या पॉलिनेशनला ते हेल्प करत नाही. अशा प्रकारच्या इन्सेक्टला पोलन ऑर नेक्टर रॉबर म्हणायचं आहे. म्हणजे हे फक्त चोरी करतात आणि त्याच्याने वनस्पतीचा फायदा काही होत नाही. सो अशा पद्धतीने आपण हा टॉपिक पूर्ण केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण आता समजून घेतलंय विशेष म्हणजे बायोटिक एजंटसाठी. कारण बायोटिक एजंटमध्ये बर्ड्स बद्दल वगैरे काही मेकॅनिझम दिलेलं नाही. जेवढं आपण शिकलो दॅट वॉज टोटली अबाउट द एंटोमोफिली. ते सर्व कशासंबंधी होतं? एंटोमोफिली संबंधी. समजतंय ना? Next point that we are going to discuss is called the outbreeding devices and pollen pistil interaction. पॉलिनेशनचा इव्हेंट जवळपास संपला. पॉलिनेशनच्या इव्हेंट मधला हा शेवटचा टॉपिक आहे आणि त्यामध्ये काय म्हटलंय ते बघूयात. आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा अर्थ काय होतो? जनरली आपण प्लांट्सचं ऑब्झर्वेशन जेव्हा केलं, तेव्हा असं दिसून आलं का सुरुवातीला प्रिमिटिव्हच्या टाईपच्या प्लांट होत्या, त्यांनी सेल्फ पॉलिनेशन करायच्या. कुठलं पॉलिनेशन? सेल्फ पॉलिनेशन. आणि हळूहळू प्लांट्समध्ये क्रॉस पॉलिनेशन पण बघायला मिळालं. दॅट वॉज इव्होल्युशनरी चेंज. तो उत्क्रांती विषयक बदल असा होता वनस्पतीमध्ये. तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा अर्थ असा होतो का प्लांट्सने सेल्फ पॉलिनेशन करायला बॅन केलं, टाळलं आणि हळूहळू प्लांट्स
फेवर्ड द क्रॉस पॉलिनेशन आणि हळूहळू वनस्पतींनी क्रॉस पॉलिनेशन करायला सुरुवात केली. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेला क्रॉस पॉलिनेशन करायला सुरुवात केली तर त्या प्रकाराला म्हणायचंय आउटब्रीडिंग डिव्हायसेस. काय म्हणणार आहोत आपण? आउटब्रीडिंग डिव्हायसेस. महत्वाची गोष्ट, आउटब्रीडिंग डिव्हायसेस मीन्स प्लांट फेवर्ड क्रॉस पॉलिनेशन अँड अवॉइडेड द सेल्फ पॉलिनेशन. आणि त्याच्यानंतर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे पोलन ग्रेनचा संपर्क स्टिग्मा किंवा पिस्टिलच्या सोबत कसा होतो आणि त्या ठिकाणी कुठल्या इंटरॅक्शन होतात हे पण आपण समजून घेतोय. Outbreeding devices for cross pollination. They are also called contrivances. त्यांना अजून काय म्हणता येईल आपल्याला? कॉन्ट्रायव्हन्सेस. कॉन्ट्रायव्हन्सेस फॉर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठी वनस्पतींनी शोधून ठेवलेले बायपास किंवा वेज. कॉन्ट्रायव्हन्सेस. Many plants develop outbreeding devices to avoid self pollination. बऱ्याच वनस्पतींनी असे काही कारण किंवा नॅचरल रिझन्स दाखवले का जेणेकरून त्यांनी स्वतःच सेल्फ पॉलिनेशन टाळलंय. दे अवॉइडेड सेल्फ पॉलिनेशन ॲज क्रॉस पॉलिनेशन इज प्रेफर्ड बाय मेजॉरिटी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. आणि हळूहळू त्यांनी सेल्फ पॉलिनेशन टाळून क्रॉस पॉलिनेशन प्रेफर करायला सुरुवात केली. As the cross pollination is preferred or was preferred by majority of flowering plants. First outbreeding device. पहिलं कारण, pollen release and stigma receptivity not synchronized. याचा अर्थ काय? त्याला म्हणायचं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. काय म्हणणार आहोत या कॉन्सेप्टला आपण? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. लेट मी मेन्शन. एक मिनिट. पोलन रिलीज अँड स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी नॉट सिंक्रोनाइज्ड याचा अर्थ असा होतोय, आय एम सॉरी, का पोलन ग्रेन बाहेर पडतायत आणि स्टिग्मा मात्र रेडी नसतो. बरोबर आहे की नाही? सो हे जे आहे याला म्हणायचं डायकोगॅमी. काय म्हणणार आहे आपण ह्याला? डायकोगॅमी. सो मॅच्युरिटी टाइम ऑफ अँथर ॲज वेल ॲज अ स्टिग्मा इज नॉट सेम. अलग लक्षात तुम्हाला? डायकोगॅमी. मेल आणि फिमेल गॅमिट बियर करणाऱ्या स्ट्रक्चरची मॅच्युरिटी सेम टाइमला होत नाही, याला डायकोगॅमी म्हणायचं आहे. पोलन इज रिलीज्ड बिफोर स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह. म्हणजे स्टिग्मा जर का नोव्हेंबरमध्ये रिसेप्टिव्ह होत असेल, रेडी होत असेल, तर पोलन ग्रेन हे सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच बाहेर पडून जातात. और स्टिग्मा बिकम्स रिसेप्टिव्ह बिफोर पोलन इज रिलीज्ड, किंवा स्टिग्मा ऑलरेडी रिसेप्टिव्ह होऊन जातो आणि पोलन उशिराने येतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर जो चॅनल आहे तो होत नाही आणि त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन होत नाही. दॅट्स वाय दे प्रेफर द क्रॉस पॉलिनेशन. पोझिशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा. अँथर आणि स्टिग्माच्या पोझिशन वेगवेगळ्या असणं. बोथ अँथर अँड स्टिग्मा आर प्लेस्ड ॲट डिफरंट पोझिशन. अँथर इज ए पार्ट ऑफ स्टेमेन अँड स्टिग्मा इज ए पार्ट ऑफ अ कार्पेल. तर त्यांची पोझिशन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. They are placed at a different position so that pollen cannot come in a contact with the stigma of the same flower. ज्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये पोलन ग्रेन स्टिग्माच्या संपर्कात येऊ शकत नाहीत. बरोबर आहे ना? बोथ द अबव डिव्हाइसेस प्रिव्हेंट ऑटोगॅमी. ह्या दोन्ही कारणांमुळे ऑटोगॅमी हा प्रकार होत नाही, म्हणजे थोडक्यात सेल्फ पॉलिनेशन होत नाही. बिकॉज पोझिशन ऑफ अँथर अँड स्टिग्मा आर नॉट प्रॉपर. जर स्टिग्मा उंच असेल आणि अँथर खूप खाली असतील तर पोलन ग्रेनचं ट्रान्सफर इझिली होऊ शकत नाही. अंडरस्टँड? सो हे आत्ता जे आपण शिकलो त्यांना बोलायचं आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, ज्याच्यामुळे ऑटोगॅमी नाही होऊ शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे, एक मिनिट, पुढचा जो प्रकार आहे त्यामध्ये तो पण सांगतो तुम्हाला, प्रोडक्शन ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स. काही वनस्पतींमध्ये युनिसेक्शुअल फ्लावर आहेत आणि मग ज्याच्यामध्ये मेल फ्लावर फिमेल फ्लावर पूर्ण वेगळे असतात, त्यांच्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये सेल्फ होऊ शकत नाही. कारण बायसेक्शुअल फ्लावर असेल तरच ऑटोगॅमी होते. बेस्ट एक्झाम्पल पी फ्लावर इन मोनोसियस प्लांट लाईक कॅस्टर अँड मेज. आता ह्या प्लांट मोनोसियस आहेत म्हणजे नेमकं काय, का त्या वनस्पतीमध्ये मेल आणि फिमेल फ्लावर आहेत पण ते वेगवेगळे आहेत. म्हणजे मेल आणि फिमेल फ्लावर्स आर सेपरेट but plant is monoecious. So single plant possess both male and female flower. कॅस्टर म्हणजे एरंड, मेज म्हणजे मका. ह्या वनस्पतींना जी फुलं येतात
त्यात मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळी असतात पण एकाच प्लांटवर असतात. सो ऑटोगॅमी इज प्रिव्हेंटेड बट नॉट गिटोनोगॅमी. मग अशा फुलांमध्ये ऑटोगॅमी नाही होणार, पण गिटोनोगॅमी मात्र टाळता येत नाही, कारण गिटॉन मीन्स नेबर. एकाच वनस्पतीच्या एका मेल फ्लावर कडून दुसऱ्या फिमेल फ्लावर कडे पोलन ट्रान्सफर होणं, ह्याला गिटोनोगॅमी म्हणायचं आहे. इन डायोसियस प्लांट, डायोसियस म्हणजे दोन वेगळ्या, लाईक पपया, बोथ ऑटोगॅमी अँड गिटोनोगॅमी आर प्रिव्हेंटेड. तिथे ऑटोगॅमी पण नाही होणार आणि गिटोनोगॅमी पण नाही होणार. ॲज आय सेड, इन पपया देर इज अ झिनोगॅमी, कारण पपयामध्ये कुठलं प्रकार आहे? झिनोगॅमी. नेक्स्ट नंबर 4, सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. 4 नंबरला काय टॉपिक आहे? सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. इट इज अ फेनॉमिनॉन इन विच देर इज अ जेनेटिक मेकॅनिझम. म्हणजे पोलन ग्रेन आणि स्टिग्मा ह्यांच्यामध्ये अशा प्रकारचं मेकॅनिझम आहे का स्वतःचा त्याच फ्लावरचा जो स्टिग्मा आहे तो स्वतःच्या पोलन ग्रेनला रिसीव्ह करत नाही. इट डझंट प्रेफर द ओन बट वी कॅन से पोलन्स. दॅट इज अ सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, म्हणजे प्लांट टाळते सेल्फ आणि प्रेफर करते क्रॉस पॉलिनेशन. इन विच देर इज अ जेनेटिक मेकॅनिझम ऑफ फ्लावर दॅट प्रिव्हेंट द फ्युजन ऑफ गॅमेट्स. हे अशा प्रकारचं जेनेटिक मेकॅनिझम आहे बाय बर्थ, ज्यामध्ये गॅमेटचं फ्युजन होत नाही ऑफ द जेनेटिकली सिमिलर प्लांट. दिस इज ऑल्सो कॉल्ड सेल्फ स्टरिलिटी, स्वतःच्याच फुलामध्ये स्टरिलिटी, अँड इंट्रास्पेसिफिक इनकम्पॅटिबिलिटी, स्वतःच्या स्पेसिसचे पोलन असून सुद्धा इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे नो मॅचिंग, त्या पोलनला कुठल्याही प्रकारचा ग्रीन सिग्नल दिला जात नाही. अंडरस्टँड? सो आपला टॉपिक आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा या ठिकाणी संपलेला आहे आणि पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. सो थँक्यू. आपण थांबूयात या ठिकाणी.